श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत मकर राशीचे 15 ते 31 डिसेंबर या 15 दिवसाचे राशी भविष्य। म्हणजेच काय की 15 ते 31 डिसेंबर या कालावधीत मकर राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात कुठल्या अशा घटना घडणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा। आणि आपण कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात ते सुद्धा तुम्ही नक्की आवर्जून सांगा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पहिल्यांदा बघूया मित्रांनो, अतिशय मेहनती, धाडसी आणि कष्टाळू रास म्हणजे मकर रास। मकर राशीचे व्यक्ती अतिशय धाडसी असतात, कष्टाळू असतात आणि प्रामाणिकपणे कष्ट करत असतात। मकर राशी राशीचक्रातली 11व्या नंबरची रास आहे आणि मकर राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे। मित्रांनो बघा की 15 ते 31 डिसेंबर या कालावधी हा मकर राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला जाणार आहे। मकर राशीची जी 7.5 आहे ती लवकरच संपणार आहे। 29 मार्च 2025 नंतर मकर राशीची 7.5 ही संपणार आहे। मित्रांनो, 7.5 संपत असताना 7.5 तुमची आता सध्या उतरती 7.5 आहे आणि उतरती 7.5 मध्ये शनी महाराज तुम्हाला अतिशय चांगलं फळ देणार आहे। मकर राशीच्या व्यक्तींना येणारा जो काळ आहे, जो 15 ते 31 डिसेंबरचा काळ आहे, तो अतिशय चांगला जाणार आहे। तुमच्या ज्या मनातल्या कल्पना असतील, जे तुमची स्वप्न असतील, ती स्वप्न तुम्ही येणाऱ्या काळात पूर्ण करू शकता। तुम्हाला जर एखादं वाहन खरेदी करायचं असेल, नवीन जागा खरेदी करायची असेल, एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही येणाऱ्या कालावधीत गुंतवणूक करू शकता। तुम्हाला जर नवीन व्यवसाय टाकायचा असेल तर तो व्यवसाय सुद्धा तुम्ही येणाऱ्या काळात टाकू शकता। म्हणजेच काय मित्रांनो की 15 ते 31 हा डिसेंबरचा जो वर्षाच्या शेवटचा जो कालावधी आहे, 15 दिवसांचा 16 दिवसांचा जो कालावधी आहे, तो मकर राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला जाणार आहे। मकर राशीच्या व्यक्तींना जर नवीन काही करायचं असेल, नवीन तुम्हाला त्या संधी तुम्हाला येणाऱ्या कालावधीत प्राप्त होणार आहे। तुम्ही नवीन गुंतवणूक करू शकता। नवीन ठिकाणी तुम्हाला जर काम पाहिजे असेल तर ते काम सुद्धा तुम्हाला येणाऱ्या कालावधीत प्राप्त होणार आहे। त्यानंतर बघूया की नोकरी, जर तुम्हाला ज्या बेरोजगार युवक युवती असतील त्यांना नोकरी नाही, अशा युवक युवती असतील त्यांना येणाऱ्या काळात नोकरी मिळण्याची शक्यता आहे। जर ज्यांना नोकरी असेल अशा नोकरदार वर्गाला नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे। त्यांची पगारवाढ येणाऱ्या कालावधीत होऊ शकतो। त्याचप्रमाणे बघा, वरिष्ठ तुमच्या खुश राहतील आणि वरिष्ठ खुश असल्यामुळे तुम्हाला पगारवाढ सुद्धा मिळू शकते। त्यानंतर बघा की ज्या मकर राशीच्या व्यक्तींवर कर्जाचा बोजा असेल, त्यांच्या डोक्यावर जर कर्ज असेल, अशा मकर राशींच्या व्यक्तींचं कर्ज हळूहळू उतरत जाणार आहे। मित्रांनो, कर्जापासून तुम्हाला थोडीशी मुक्तता मिळणार आहे। त्याचप्रमाणे बघा मित्रांनो की ज्या लोकांचा नवीन व्यवसाय टाकायचा असेल, नवीन त्यांना कर्ज घ्यायचं असेल, त्यांना सुद्धा नवीन कर्ज उपलब्ध होणार आहे। आपल्या व्यवसायासाठी, बिझनेससाठी तुम्हाला नवीन कर्ज उपलब्ध होणार आहे। येणारा जो काळ आहे 15 ते 31 डिसेंबरचा काळ, त्यात तुमची आर्थिक भरभराट सुद्धा वाढणार आहे। जर तुमचा डेली इन्कमचा व्यवसाय असेल तर त्यात तुमची डेली इन्कम सुद्धा वाढणार आहे। येणारा कालावधी हा मकर राशीच्या व्यक्तींना काहीतरी करून दाखवण्याचा कालावधी आहे। तुम्ही येणाऱ्या काळात काहीतरी नवीन करून दाखवू शकता। तुम्हाला चांगले योग येणाऱ्या काळात आहेत। मकर राशीच्या व्यक्तींना आपल्या कुटुंबाची साथ सुद्धा येणाऱ्या काळात मिळणार आहे। तुमच्या कुटुंबातील सदस्य तुमच्यावर खुश राहतील। तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत कुठेतरी जाण्याचा, सहलीचा चांगला आनंद पण येणाऱ्या काळात घेणार आहात। येणारा काळ हा तुमच्या जोडीदाराच्या आरोग्यासाठी सुद्धा अतिशय चांगला असणार आहे। तुमच्या जोडीदाराची तुम्हाला साथ मिळणार आहे। ज्या मकर राशीच्या व्यक्तींची लग्न झालेली आहे, अशा मकर राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या काळात लग्न होण्याची शक्यता आहे। तुम्हाला जर तुमच्या इच्छित स्थळ असेल, त्या इच्छित स्थळाशीच तुम्हाला तुमचं लग्न येणाऱ्या काळात होऊ शकतं। त्याचप्रमाणे ज्या मकर राशीच्या व्यक्तींना संतान सुख प्राप्त होण्याची इच्छा असेल किंवा त्यांना संतान सुख पाहिजे असेल, अशा मकर राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या काळात 15 ते 31 डिसेंबरच्या काळात संतान सुख प्राप्तीचा आनंद हा नक्कीच मिळणार आहे। म्हणजेच काय की येणारा काळ हा मकर राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला जाणार आहे। अनपेक्षित अशा घटना येणाऱ्या काळात घडू शकतात। तुम्हाला आनंदाच्या वार्ता मिळू शकतात। तुमच्या मुलांकडनं तुम्हाला चांगल्या आनंदाची बातमी तुम्हाला येणाऱ्या काळात मिळू शकते। त्याचप्रमाणे तुमच्या घरात नवीन पाहुण्याचे आगमन
येणाऱ्या काळात होऊ शकते। त्याच्यामुळे तुमच्या कुटुंबातील तुमच्या परिवारातील वातावरण हे अतिशय चांगला असणार आहे। मित्रांनो बघा की येणारा काळ हा मकर राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला जाणार आहे। मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा। श्री स्वामी समर्थ।